शेतकरी मित्रांनो, हाऊ टू फाइंड फार्मर आय डी इन महाराष्ट्र हे तुम्ही यूट्यूबवर कमीत कमी 3 लाख वेळा सर्च केलाय, परंतु अजूनही तुम्हाला यासाठी योग्य व्हिडिओ मिळालेला नाही आहे मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नुसत्या तुमच्या फार्मर आय डी नाही, तर तुमच्या फार्मर आय डी तुम्ही कोणता मोबाईल नंबर जोडलाय, तुमच्या फार्मर आय डी तुमचा पत्ता कोणता जोडलाय, तुमचं नाव कोणतं जोडलंय, तुमच्या फार्मर आय डी तुमचे शेताचे जे गट आहे, हो काय सांगते बघा, शेताचे जे गट आहे तुमचे ते तुम्ही कोणते जोडलेले आहेत, सर्व डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे. आणि जर या व्यतिरिक्त तुमच्या फार्मर आय डीमध्ये जर एखादी गोष्ट काही चुकली असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला दुरुस्त करायचं असेल, काहीही करायचं असेल, तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकताय, सर्व A to Z माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी तुमचं काम काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे. कारण व्हिडिओ स्किप केला परत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारणार, त्यापेक्षा इथंच व्हिडिओ बघा, आताच व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला वारंवार का सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही अपुऱ्यातून व्हिडिओ बघता आणि प्रश्न वेगवेगळे विचारत फिरता. धड तुमच्याही लक्षात येत नाही आणि धड माझ्याही लक्षात येत नाही. त्यापेक्षा मित्रांनो आताच व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला A to Z माहिती कळून जाईल. तर यासाठी मित्रांनो सिंपल, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इथं गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर इथं सर्च करा फार्मर आय डी. तुम्ही बघू शकता मी आधीच सर्च केलेलं आहे मित्रांनो, फार्मर आय डी महाराष्ट्र हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि एंटर करा. एंटर केले इथं आपली महाराष्ट्राची साईट आहे, महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री, यावर क्लिक करा. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला ऑफिशियल आणि फार्मर असे 2 पर्याय देण्यात आलेले आहे, बरोबर. तर यामध्ये फार्मर या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर इथं तुमचं जर मित्रांनो तुम्हाला इथं आधी अकाउंट उघडावं लागते, बरोबर. तर यासाठी तुम्हाला अकाउंट कसं उघडायचं आहे मी पूर्ण स्टेप दाखवणार आहे मित्रांनो. सर्व प्रोसेस तुम्हाला इथं करूनच दाखवणार आहे मी. इथं तुम्हाला असं काहीच ठेवणार नाही मी की हे राहिलं ते राहिलं असं. तर यामध्ये इथं क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावर इथं क्लिक करा. त्यानंतर इथं तुमच्या समोर बघा काय म्हणते, इथं आधार KYC, बरोबर. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर सिंपल तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्ही आधार नंबर जसा नोंदवणार मित्रांनो, त्यानंतर खाली तुम्हाला इथं सबमिट बटन दिसते, बरोबर. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे, बरोबर. मेसेज आला मित्रांनो. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल. OTP टाकला, त्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर इथं तुमच्या आधार कार्डची पूर्ण डिटेल दाखवली जाणार मित्रांनो. आणि इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नोंदवावा लागणार आहे. इथं खाली तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा ID आणि पासवर्ड जनरेट करायला विचारलं जाईल मित्रांनो. तुम्हाला जो मोबाईल नंबर ID ठेवायचा असेल तो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर युजरनेम म्हणून ठेवू शकता आणि पासवर्ड तुमच्या मनाचा कोणताही ठेवू शकता मित्रांनो. यानंतर ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो इथं बघा, आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे परत. तर सिंपल मित्रांनो परत डॅशबोर्डवर यायचं आहे. इथं आपण डॅशबोर्डवर आलो. परत इथं तुम्हाला आता फार्मरमध्ये क्लिक करायचं आहे. इथं आता अकाउंट तुमचं बनवलं, बरोबर. आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना फक्त इथं तुम्हाला बघायचं आहे तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या. युजरनेममध्ये तुमचा मोबाईल नंबर येईल मित्रांनो आणि पासवर्डमध्ये तुमचा जो तुम्ही पासवर्ड ठेवला असेल तो पासवर्ड येईल, बरोबर. त्यानंतर खाली हा मित्रांनो कॅप्चा दिसेल तुम्हाला, हा कॅप्चा जसा तसा टाकून घ्या. कॅप्चा टाकून खाली हे तुम्हाला लॉग इन बटन दिसते, यावर क्लिक करा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता OTP जनरेट सक्सेसफुली झालेला आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP पाठवला जाईल. तो OTP इथं टाकून घ्या. OTP टाकून खाली लॉग इन बटनावर क्लिक करा. OTP टाकून तुम्ही लॉग इन बटनावर खाली जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमची पूर्ण माहिती, तुम्ही जो फार्मर आय डी काढला मित्रांनो, तुम्ही जे म्हणता वारंवार की फार्मर आय डी काढलाय मी, असं केलंय तसं केलंय, तर जसं मित्रांनो तलाठी सरांच्या लॉग इनला तुम्हाला इथं तशी जशी माहिती दिसते सेम तशी तुम्हाला माहिती इथं बघायला मिळणार. तुम्ही बघू शकता डाव्या साईडला तुम्हाला इथं होम दिलेला आहे, त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस दिलेला आहे आणि व्ह्यू माय इन्फॉर्मेशन असे 3 पर्याय देण्यात आलेले मित्रांनो. तर यामध्ये व्ह्यू माय इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधी सांगितलं गट सुद्धा तुमचे फार्मर आय डी दाखवेल, म्हणजे दाखवेल मी. तर व्ह्यू माय इन्फॉर्मेशन या पर्यायावर इथं क्लिक करा. त्यानंतर इथं आता तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जातोय, तर मोबाईल नंबरची गरज नाही मित्रांनो. इथं बघा तुम्ही ऑटोमॅटिकली पेज गायब झालं. आता डायरेक्ट तुम्ही या पेजला जसं जसं खाली स्क्रॉल करणार तुमची सर्व वैयक्तिक भरलेली माहिती काही चुकली असेल तर ती सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जावं लागेल मित्रांनो. यामध्ये तुम्हाला काही माहिती चुकली असेल तर बघा. तर यामध्ये इथं तुमचा हा फार्मर आय डी मित्रांनो, हो. आणि हा उजव्या बाजूला तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीचा एनरोलमेंट ID बघायला मिळेल. यानंतर या पेजला थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो, इथं वैयक्तिक तुमची सर्व माहिती येईल. तुमचा फोटो वगैरे, कास्ट वगैरे कोणती आहे, तुमचा पत्ता कोणता आहे, सर्व माहिती ही तुम्हाला इथं बघायला मिळेल, बरोबर. आणि त्याच खाली इथं तुम्हाला लँड डिटेल्स, ओन्ड लँड, यामध्ये मित्रांनो तुमच्या सर्व गट, तुम्ही तुमच्या शेतीचे जेवढेही गट जोडलेले असतील तेवढे सर्व गट तुम्हाला इथं बघायला मिळतील मित्रांनो. आणि
या खाली तुम्हाला इथं मार्जिनल फार्मर वगैरे ही तुमची बेसिक डिटेल आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला आधार ई साईन केलेला आहे की नाही, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघा, ज्या शेतकऱ्यांनी तलाठी सरांकडे जाऊन फार्मर आय डी काढला असेल त्यांचं जर ई साईन कंप्लीट नसेल तर इथं बघू शकता तुम्ही शो ई साईन डॉक्युमेंट सुद्धा दिलेला आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही म्हणजे ई साईन म्हणजे मित्रांनो आधार कार्डचं ई साईन, बरोबर. आधार कार्डची तुम्हाला पडताळणी करायची मित्रांनो. तुमचं आधार कार्ड पडताळणी जर तुम्ही शेवटी केलेली असेल तर डायरेक्ट इथं तुम्हाला हा सिम्बॉल बघायला मिळेल मित्रांनो, ई साईन कंप्लीट, बरोबर. त्यानंतर तर इथं तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीचे सर्व गट तुम्ही इथं घरबसल्या बघू शकता मित्रांनो. आणि जर एखादे गट तुमचे जोडायचे राहिले असतील किंवा जोडले गेले नसतील तर मला कमेंट करा, मी 100% तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि वारंवार करतच राहणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या फार्मर आय डीचे जेही गट तुम्ही जोडलेले आहेत ते तुम्हाला तलाठी सरांकडे जायची गरजच नाही मित्रांनो त्यासाठी. हो, इथं बघू शकताय तुम्ही तुमच्या समोर तुमचे गट दाखवतोय. हा फार्मर आय डी मंजूर आहे. फक्त यासाठी मित्रांनो तुमचा फार्मर आय डी मंजूर पाहिजे. बघा, जर तुमचा फार्मर आय डी पेंडिंग जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही, पेंडिंग मध्ये सुद्धा दिसेल. पण अप्रूव्ह जर असला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे तुम्हाला मंजूर वगैरे करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुमचा फार्मर आय डी पेंडिंग जरी असला तरी तुम्हाला इथं ते स्टेटस बघायला मिळेलच मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या फार्मर आय डीचे गट सुद्धा शोधू शकता. आणि तुमचा फार्मर आय डी डाउनलोड कसा करायचा तर सिंपल, इथं बघू शकता उजव्या बाजूला डाउनलोड PDF हा पर्याय दिसतोय, त्यावर क्लिक करा आणि डायरेक्ट तुमची PDF इथं 2 मिनिटांत डाउनलोड मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही प्रिव्ह्यू झाली PDF. तुमचे सर्व गट सुद्धा येतील, तुमचा आधार कार्डची सर्व डिटेल येईल, तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे, कुठले राहता, काय राहता, त्यानंतर तुमचे सर्व गट. अशा पद्धतीने मित्रांनो याची PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो घरी बसून. तुम्ही बघू शकता इथं मी सेव्ह बटनावर क्लिक केलं आणि ही PDF आपल्याकडे सेव्ह झाली, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीही घर बसल्या तुमच्या फार्मर आय डी अगदी सहज 2 मिनिटात शोधू शकता मित्रांनो. आणि तुमच्या फार्मर आय डीचे गट सुद्धा शोधू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे बदलायचा असेल एखादे तर बघा, अपडेट मोबाईल नंबर लिंक विथ द ॲग्रीस्टॅक, म्हणजे तुम्हाला ॲग्रीस्टॅकला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो जर बदलायचा असेल तर तुम्ही तो बदलू शकता मित्रांनो. इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बदलावायला मिळेल. बघा, इथं अपडेटवर क्लिक केलं, आलं इथं अपडेट मोबाईलवर क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती OTP येईल मित्रांनो. इथं बघू शकता, तुम्हाला दाखवतो, बघू शकताय तुम्ही, आला OTP. आता मोबाईलवर OTP गेला आहे मित्रांनो. म्हणजे आता मला अपडेट करायचं नाही आहे मित्रांनो, पण तुम्ही बघू शकता OTP सुद्धा आलेला आहे. 33 96 आणि 70 हा OTP आलेला आहे. OTP व्हेरीफाय केला. OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जुन्या नंबरवर तुमचा OTP गेला. आता तुम्हाला नवीन नंबर मागते. नवीन नंबर तुम्हाला जो ठेवायचा आहे तो ठेवू शकताय. आणि त्याखाली अपडेट मोबाईल असा पर्याय दिसेल. परत तुम्हाला OTP येईल आणि झालं तुमचं डायरेक्ट फार्मर आय डी अपडेट, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो घरी बसून तुम्ही तुमच्या फार्मर आय डीचे गट आणि तुमचा फार्मर आय डी दोघं गोष्टी अगदी सहज 2 मिनिटात काढू शकता मित्रांनो. यानंतर मित्रांनो जर बघा, आता तुमच्या फार्मर आय डी निघाला, बरोबर. तुमच्या फार्मर आय डीचा नंबर मिळाला, तुमच्या फार्मर आय डीचा एनरोलमेंट आय डी सुद्धा तुम्हाला इथंच मी दाखवला, बरोबर. त्यानंतर तुमच्या फार्मर आय डीचे गट सुद्धा दाखवले. पण यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, बरेचसे शेतकरी असेल की ज्यांना अजूनही फार्मर आय डीचा वापर कशासाठी आहे आणि फार्मर आय डीमध्ये त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांना कळत नाही आहे. इतके सगळे व्हिडिओ बनवलेत मी आपल्या चॅनलवर, तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितले, परंतु तुमच्या अजूनही लक्षात येत नाही मित्रांनो. मला एक प्रश्न पडतो की तुमच्या लक्षात काय येत नाही आहे. मी एवढं तुम्हाला सर्व डिटेल, सर्व सरळ माहिती देतोय, क्लिअर भाषेत सर्व सांगतोय, तरी तुमच्या लक्षात येत नाही. तर बघा, फार्मर आय डी तुम्हाला PM किसान योजनेमध्ये जेवढेही लाभार्थी असतील त्यांना आता PM किसान सस्पेक्टेडचा फॉर्म भरायचा आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी काढावाच लागणार आहे. आणि फार्मर आय डी सर्व गट जोडून ठेवा, एकही गट सोडू नका मित्रांनो. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कारण नंतर तुम्हाला एका गटसाठी, तुम्हाला मी स्वतः लाईव्ह उदाहरण सांगतो की मी एका शेतकऱ्याच्या एका गटासाठी डायरेक्ट पुणे ऑफिसवरनं आम्ही तलाठी लॉग इन परत आणलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला मी आता ऑफिशियली सांगतोय. आम्ही या गोष्टी सांगत नाही कुणाला, परंतु तुम्हाला ऑफिशियली सांगतोय. कशासाठी? कारण की जेव्हा तुम्हाला धावपळ करावी लागते तेव्हाच आपल्याला देव दिसतो. तर एका लॉग इनसाठी, नुसत्या एका फार्मर आय डीसाठी आम्ही ते लॉग इन परत तिथून मागवलं आणि तो फार्मर आय डी मंजूर करून परत ते लॉग इन तिथं रिसेट झालं, परत नंतर ते लॉग इन बदललं गेलं. तर यासाठी सांगतो मित्रांनो की तुमच्या फार्मर आय डीमध्ये एकही गट सोडता कामा नये, कारण नंतर तुम्हाला त्यासाठी चक्रा मारावे लागतील मित्रांनो. आणि नंतर कधी कधी असा नाईलाज फसतो की धड तुम्ही तहसीलमध्ये काम होत नाही, धड तलाठी कार्यालयात सुद्धा काम होत नाही, कारण त्यांचा सुद्धा नाईलाज ठरतो.
बऱ्याचदा कधी लॉग इन चेंज होऊन जातं आणि समजा आता जुन्या लॉग इनवरनं त्यांनी समजा तुमचा फार्मर आय डी काढला आणि त्यांचं लॉग इन बदललं, परत तुमच्या फार्मर आय डीमध्ये एखादा गट राहिला जोडायचा, परत तुम्हाला त्यासाठी वारंवार मग महिनाभर चक्रा माराव्या लागतात. तर या गोष्टी घडतात मित्रांनो. ही रियालिटी, ही तुम्हाला रियालिटी मी सत्य सांगितलंय. कुठल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती कोणी सांगणार नाही. हे स्वतः रियालिटी झालेली आहे आणि आम्ही ते केलेली मित्रांनो. तर बघा, तुम्हाला अजून सांगतो की तुमचे शेताचे गट जर फार्मर आय डीचे राहिले असतील मित्रांनो, तर तुमच्या तलाठी सरांकडे जा. तिथं तुमच्या तलाठी सरांकडे आधार कार्ड द्या आणि त्यांना गट नंबर सांगा. ते तुमच्या शेताचे जेवढेही गट राहिलेले असतील ते सर्व गट तुम्हाला ते जोडून देतील. आणि जर तुमच्या फार्मर आय डीत तुमचे एखाद्या चुकीच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावाचे गट तुमच्या नावावर जोडले गेलेले असतील तर ते सुद्धा तुमचे तलाठी सर तुम्हाला काढायला मदत करतील. परंतु त्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे मित्रांनो, की तुमचे तलाठी सर तुम्हाला एक एक गट जसा जोडून देतील आणि तो तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन मंजूर करावा लागणार आहे. सेम त्याच पद्धतीत तुम्हाला हाही एक एक गट तुम्हाला इथून काढावा लागणार आहे आणि तो तहसीलमध्ये जाऊन परत त्याला मंजुरी द्यावी लागणार आहे. म्हणजे तो एक एक गट निघेल. हे सर्व चुकीचे गट तुमच्या नावाचे निघले म्हणजे तुमच्या फार्मर आय डीवरनं काढले गेले की परत तुम्ही नवीन तुमच्या नावाचे शेताचे गट, तुमचे सर्व 7/12 जेवढे तुमच्या नावावर असतील गट, तेवढे सर्व तुम्ही परत नव्याने जोडू शकता मित्रांनो. तर याला तुमचं कमीत कमी 2 महिने जातील, बरोबर? जातीलच ना. तर यासाठी मित्रांनो माझं सर्व शेतकऱ्यांना कशासाठी आव्हान असते, वारंवार मी काय सांगत असतो की तुम्ही जेव्हा नवीन फार्मर आय डी काढणार किंवा तुमचे एकदा शेताचे गट जेव्हा जोडणार तुम्ही, तर नीट बघून घ्या की तुम्ही सर्व गट जोडलेले आहेत की नाही, की चुकीचे दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावाचे गट तुमच्या नावावर जोडलेले आहेत का, हे सर्व बघून घ्या. कारण काय आहे, नंतर बघा तुम्ही यूट्यूबवर आमचे किती व्हिडिओ बघितले मित्रांनो. आता बघा आम्ही किती व्हिडिओ बनवले आणि तुमच्या ते लक्षातच तो प्रॉब्लेम जर नाही आला तर आमचा व्हिडिओ बनवण्याचा काही प्रॉब्लेमच नाही मित्रांनो. हो, काय त्याचा काही फायदाच होत नाही. तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचणार आहे का मला सांगा? काहीच पोहोचणार नाही, बरोबर? त्यासाठीच तुम्हाला काय सांगतोय की जेव्हा तुम्ही जी प्रोसेस करता मित्रांनो ती नीट लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण बघायला का सांगतो, कारण ह्या तुमच्या कामाच्या माहिती असतात. तुमच्या कामाची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देतो, परंतु तुम्ही व्हिडिओ स्किप करत चालता आणि परत मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही म्हणता सर हे असा प्रॉब्लेम झाला, तो तसा प्रॉब्लेम झाला. त्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला मला प्रश्न विचारायची गरजच पडणार नाही ना. गरज पडेल का मला सांगा? जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला A to Z समजून जाईल की ही प्रॉब्लेम सर्व माझ्या रिलेटेड आहे. सरांनी जी माहिती दिली आहे किंवा मी जी माहिती दिली आहे ती माझ्या रिलेटेड आहे, बरोबर? हा प्रॉब्लेम माझ्यासोबत घडतोय आणि मी यावर अशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो, बरोबर? पण आपल्याला काय सवय असते, व्हिडिओ स्किप करायची. व्हिडिओ स्किप करा आणि शेवटी परत प्रॉब्लेम टाकून द्यायचा. हे प्रॉब्लेम झालाय, काय करू? आपल्याला काय अपेक्षित असते आणि तुम्हाला अपेक्षित काय असते की समोरचा व्यक्ती तुम्हाला योग्य उत्तर दे. पण कधी कधी मित्रांनो तुमच्या कमेंट अशा येतात की मला सुद्धा ते प्रश्न कळत नाही. त्यासाठी सांगतो, तुम्ही प्रश्न विचारायचे असले तुम्ही प्रश्न नीट टाका. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला कायम तत्पर इथं आहेच, तुम्हाला माहिती आहे. तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघत चला, तुमच्या फायद्यासाठी व्हिडिओ असतात. ही रियालिटी सांगतोय तुम्हाला, हे खोटं सांगतोय का? हे तुमच्या डोळ्यासमोर दिसते, बरोबर? आता बघा तुम्हाला सांगतो, जर तुमचे फार्मर आय डीचे गट राहिले असतील शेतकरी मित्रांनो, कोणी मदत करत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्वतःला चक्रा मारावे लागतील. त्यासाठी तुमचे फार्मर आय डीचे गट राहिले असतील तर तलाठी सरांकडे जाऊन ते गट जोडून घ्या आणि तहसीलमध्ये जाऊन परत मंजूर करून घ्या. म्हणजे तुम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला बघा पुढे काय काय काम पडणार. महाडीबीटीच्या ट्रॅक्टर योजना आहेत. महाडीबीटीच्या सर्व योजना मित्रांनो, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, तुमचे कृषी यांत्रिकीकरण या वगैरे सर्व योजना, पीएम किसानसाठी तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी आहेच. त्यानंतर तुमचं इतर कृषी विभागातल्या इतर सर्व योजना यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी लागणारच आहे. आणि 7/12 आता कसलाही बदल करायचा असला त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी लागणारच आहे. त्यासाठीच मित्रांनो तुमच्या फार्मर आय डी जर अपडेट केला नसेल तर अपडेट करून घ्या. आणि जर एखाद्या शेतकऱ्याचे गट तुमच्या नावावर लागले असतील तर ते सुद्धा तुम्ही घरबसल्या काढू शकता मित्रांनो. आणि तुमच्या फार्मर आय डी कसा काढायचा किंवा तुमच्या फार्मर आय डीचे सर्व गट कसे बघायचे हे सर्व डिटेल माहिती तुम्हाला मी आधीच दिलेली आहे. आशा करतो की आत्ता तरी मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला 0.1% तरी पटत असेल. 100%मधून 99% ना पटो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो बघा, जर 1% जरी तुम्हाला माझं म्हणणं आवडलं तरी त्यात माझं समाधान आहे. कारण
मी एवढे 100 व्हिडिओ बनवले आणि त्याचा जर तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही तर माझा व्हिडिओ बनवण्याचा काही अर्थ नाही मित्रांनो. नुसता आपण मग एक रेस चालवतोय, जशी सायकलिंगची रेस चालते तसा आपण एक रेस पडवतोय, त्याला काही अर्थ राहणार नाही, त्याचा तुमच्यावर सुद्धा काही परिणाम होणार नाही आणि माझ्यावर सुद्धा काही परिणाम होणार नाही. त्यासाठीच आता तरी माझं एकच सांगणं आहे की आता तरी तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की कशासाठी मी एवढं ओरडून तुम्हाला सांगतो, बरोबर. आणि सोबतच मित्रांनो एक विनंती माझ्याकडून तुम्हाला की जर आपले चॅनल नवीन असले तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच जबरदस्त आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो आणि यापुढेही घेऊनच येणार आहे. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.